अय अरे कोण आहे, यांना ओळखलं का? आणि जर नसल ओळखलं ना, इंस्टाला एकदा सचिन सोनवणे म्हणून सर्च करा, दादांची आयडी भेटून जाईल. अय ते जाऊ द्या, इकडे पहा वैभव शेठचा डायरेक्ट फोटोशूट चालू आहे भाऊ. निखिल सदगीर आज डायरेक्ट मिर्झापूरच्या हवेली आणि पुष्पा 2चे जे झाडं होते ना ते पाहायला गेलता भाऊ. तर नमस्कार पब्लिक, मी निखिल सदगीर म्हणजे तुमच्या सर्वांचा लाडका मिस्टर निक. थांबा, निखिल सदगीर कुठे गेलता ते पण दाखवतो, पण त्यासाठी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा. तर आज झाला असं मित्रांनो, निखिल सदगीरला सकाळी जायचं होतं वैभव सोबत येवल्याला जाताना खूप काही बघायला भेटलं मित्रांनो, आणि येवल्यात गेल्यानंतर पण खूप काही भेटले. त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा. आणि निखिल सदगीर त्याच्या गावाकडच्या घरी पण गेलता मित्रांनो. मनमाड पासून 4-5 किलोमीटर अंतरावर आपलं गाव आहे, तिथं पण गेलतो आपण. त्यामुळे आपलं घर बघायला विसरू नका. सकाळी लवकर उठलो मित्रांनो, आता चाललोय गोठ्यात. मग आपल्या गाडीला चावी लावली आणि किटली बिटली बांधून चाललो होतो दूध घालायला. डेअरीवरती चाललो होतो, तेवढ्यात हा दिसला मित्रांनो. त्याच्यापेक्षा त्याची बॅग जडी. त्याला म्हणलं अरे काय थोडी कमी कर ना, मग जाय ना घेऊन. या बघा इथं डेअरी मित्रांनो आपल्या गावात रस्त्यावरतीच्या रस्त्याच्या शेजारी, म्हणजे रस्त्यावरती नाहीये. या बघा येते अलिबा त्यांची गाडी डेअरीवाल्यांची, नितीन भाऊची डेअरी मित्रांनो. इथं नितीन भाऊ डायरेक्ट रस्त्यावर डेअरी आणून ठेवली भाऊ. आता इकडे पहा, गाळा बिळा काही लागत नाही नितीन भाऊला. डेअरीवरती दूध घालून मग शुभम का गाय दिल्या रानात लावून. त्याला म्हणलं मला जायचंय आज लवकर. येवल्याला जायचं होतं म्हणून वैभव शेटनी कालच मस्त कटिंग वगैरे करून आणि फेशियल सुद्धा केलं बघा मित्रांनो वैभव शेटनी. म्हणे गोरा दिसलं पाहिजे. म्हणलं काय हे बघा मित्रांनो आपल्या गावाकडचं वातावरण. एवढं वातावरण थंडीचं होतं. म्हणलं आता थंडी तर खूप वाजणार आहे. त्याच्यात पोपटामा दिसला तो मस्तपैकी गावाला पाणी भरत होता. मग मस्त बॅग वगैरे भरली, आपल्याला जेवढं साहित्य लागत होतं तेवढं बॅगेत टाकलं. मग निघालो वैभव शेट सोबत. तो आलता रस्त्यावर थांबला होता. म्हणलं भाऊ पहिले आपल्या महिन्याला पाणी मारून घे, लय खराब झाली. तो म्हणतो चाल. मग मस्त धुवून घेतली, मग मस्त एकदम टाकाटक दिसत होती. आता म्हणलं मग कपडे वगैरे इस्त्री करून घ्यावा, एवढे लांब जायचे, असंच कुठं जायचं उठून. वैभव शेटची शॉपिंग बाकीच होती अजून. मग आलतो कपड्याच्या दुकानात, म्हणलं थोडेफार कपडे तरी घ्यावं त्याला. कपडे वगैरे घेऊन मग निघालो होतो मित्रांनो सिन्नर मधून. इथून मित्रांनो 3-3.5 तासाचा रस्ता आहे. मोकार मोठी ट्रिप आहे, मजा येणार आहे मित्रांनो. त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा. थंडी तेवढी मित्रांनो इकडे डायरेक्ट जाम होऊन जाते माणूस. हे बघा चाललं आता मस्त वेगळी, सगळं आवरलं एकदम टाकाटक मध्ये, कपडे बिपडे इस्त्री करून चाललं आता. अर्धा 2-3 तासाची ट्रिप आहे मित्रांनो, मस्त मजा येणार आहे आज. तर बघत राहा मित्रांनो आपली व्हिडिओ. मग गाडीला सेल मारला, मस्त बुंग मध्ये निघालो होतो मित्रांनो. मग जायच्या आधी महाराजांचं दर्शन करून घ्या मित्रांनो टपाटप सगळेजण. वैभव शेट अजून 4-5 किलोमीटर नाही आला, लगेच म्हणतो चालू येतो का? अरे चाल गपचूप. सगळ्या रस्त्यांनी फक्त ऊसाचे ट्रॅक्टर दिसत होते मित्रांनो. एका ट्रॅक्टरला 2-3 टारल्या जोडून दिल्या होत्या भाऊ इथं. अय वैभव तो लग्न इथंच करायचंय बघा या लॉन्सला. तो म्हणतो तू म्हणशील तसं भाऊ. या आपल्या दोस्ताचं गाव आहे बघा मित्रांनो, इथून जवळच राहतोय तो. म्हणलं त्याला फोन करावा, पण म्हणलं लय टाइम होईल, येताना भेटू त्याला आता. अय ते जाऊ द्या, हॉटेलचं नाव काय पा, हॉटेल झोपड्याचे काय नसत्या मध्ये. मग तर ही बघा मित्रांनो इथं पुष्पा 2ची शूटिंग झाली. हे बघा पूर्ण झाडच झाड आहे, मोकार लांब झाडं दिसत होते भाऊ इथं. पण ते काही चंदनाचे दिसत नव्हते भाऊ, काचे होते काय माहिती. इथं पहा मित्रांनो नांदूर मधमेश्वरचं धरण आहे बरं का. वैभवला मी इकडे धरण दाखवतोय, तो मला साईड दाखवतोय. म्हणतो इकडे यायला लागत आहे बघा गाड्या घेऊन. अरे म्हणलं गाड्या घरी आता, धंदा कवर पाहतो इकडे. आता इथं फिरायला लावले तिथं पाय नुसता पैसा पाहतो बोध होतं. इकडं पाणी बिनी एकदम जोरात दिसतं, त्याला नुसतं पैशाचं पडलंय. अय हा काय करतोय पा मध्ये, मासे काढतो काय? आणि यांचं तर मस्तपैकी साफसफाईचं काम चालू आहे भाऊ, एकदम भारी काम करते भाऊ हे लोक. आपल्या गावात जसं खाणी तसं इकडे तर जाम वीटभट्ट आहे भाऊ. इकडे सरकार बदललं, लगेच रस्त्याचे कामं चालू झाले भाऊ. कोणते आमदार आहे काय माहिती, इकडे रस्त्याचे काम होते ते बरं आहे भाऊ. अय इकडे नदीच्या काढाला एकदम भारी मंदिर होतं, पण ते काही दिसाना आता. इकडून तिकडून लय भारी दिसत होतं. या हवेलीचा काय विषय मित्रांनो, कमेंट करून सांगा बरं तेवढं काय. बंद पडेल हवेली नाही, मिर्झापूरची हवेली ती. इकडचे खरे शेतकरी मित्रांनो, जेवढी लांब नजर जाईल तेवढे निश्चित द्राक्षाचे बागच दिसते. पूर्ण द्राक्षच लावले इकडच्या लोकांनी, एकदम भारी वाटत आहे मित्रांनो. फुल द्राक्षाचा पैसा कमी ते वाटतं बरं का. इकडे पहा 2 बंगले मस्तपैकी, 2 भावांचे वाटतं. एक हा पहिला आणि हा दुसरा. दोन्ही बंगले एकदम भारी दिसत होते मित्रांनो. अय नवे कपडे घेतले ते दाखवायचे काही लोकांना, अजून लेबल काढेल नव्हता कपड्यांचा यांनी. वैभवची ती इकडे वेगळीच गणगण चालू होती, काय चालू होतं काय माहिती त्याचं. बघता पार नाही तळ्यात पोहोचलो मित्रांनो. या बाई या मंदिराची खूप मोठी इथं जत्रा राहते बघा मित्रांनो. कधी जमलं तर या बघायला, एकदम भारी वाटेल इकडं जत्राला येऊन. आणि जर तुम्हाला जत्रा बघायची नसेल ना, बांबू घ्यायला या. मोकार स्टॉक करून ठेवलाय बांबूचा इकडच्या लोकांनी. कुठून आणते काय माहिती एवढे. अरे या चाळी बिळी पा कशा आहे, फुल कांद्याच्या चाळीवर इकडे. तुम्हाला अंदाज आलाच असेल आम्ही कुठपर्यंत पोहोचलोय, कळाला असेल तर कमेंट करून सांगा बरं. अरे हळू पडायचो, गाडीचा आवाज निघाला बरं. वैभवनी कोणच्या चौकात आणून उभं केलं तर काय माहिती. अरे म्हणलं एखादी गाडी लोटून द्यायची मागून, त्याला रस्ता होऊन जाणार काय. ते जाऊ द्या, आपला झेंडा पा चौकात कसा फडकतोय मस्तपैकी बघवा. शाळेला इकडे अख्या रस्त्यांची कामं चालू आहे. आता पाहिलं नसतं तर उलट झालं असतं आम्ही मित्रांनो. एकच साईड रस्ता चालू आहे. देव राहिला मित्रांनो, फार पोचा उलट गाडीवर बसून पार गायता आला मित्रांनो. आता
मित्रांनो आता मस्त पैकी वैभव शेठ आणि मी फार थंडी वाजू राहिली चहा आता मस्त पैकी चहा प्यायला थांबणार आहे मित्रांनो. चहा प्यायला थोड्या वेळाने फार इथं बसून गाडी फार सीट इथं थोड्या वेळाने आम्ही हायवेवर उभे आता थांबतो थोड्या वेळ इथं मग जातो मस्त निवांत आपले दुंपा मित्रांनो. बॅग बिग घेऊन पार वैताग आला 2-4 किलोमीटर जायचं 4-5 पार बोलता येणं एवढे हाल झालते मित्रांनो. 2 तास झालते अशी गाडी चालून वैभवला म्हणलं आता बस माग गाडी अभी तेरा बाईक चलाएगा गिरे तो बताना मत. मागाचं मंदिर तर नाही पाहायला भेटलं पण हे बघा मित्रांनो असंच मंदिर होतं ते पण एकदम भारी दिसत होतं मस्तपैकी. तुमचा भाऊ बसला होता गाडी चालवायला मस्तपैकी बांगबुंग डायरेक्ट 30-40 किलोमीटर पुढे आल्यावर थांबलो होतो चहा प्यायला. डायरेक्ट 2-2 कप चहा प्यायला बोतावर थंडी गेली. इकडे सुद्धा आपले कोकाटे साहेबांचे बॅनर लागले बो. इकडे तर मोकार मोठी बिल्डिंग होती बो काची होती काय माहिती ते जाऊ द्या. इकडे तर लग्न चालू आहे म्हणलं येताना मस्तपैकी दडी हाणायला लागते एकदम जेवण बिवण करून जाऊ मस्त निवांत. नवरदेव तर जाम मस्त घोड्यावर चढलाय. अरे थांबा एकच नाही 2 नवरदेव आहे. इकडे आपल्या गाडीवर एक आहे आणि अरे इकडे तिसरा दिसला तो बसला घोड्यावर बसेल होता बो. चायला वैभवला म्हणलं आपलं कधी येवल्यामध्ये पोहोचलो होतो मित्रांनो. या आपल्या महाराजांच्या किल्ल्यावानी काहीतरी दिसत होतं बा. तुम्हाला माहित असेल तर सांगा बरं काय इथं. फार येवल्यापर्यंत येऊस्तोर एक सुद्धा सिग्नल नाही लागला मित्रांनो. येवल्यामध्ये आलो तेव्हा पहिला सिग्नल लागला बा आम्हाला. येवल्यामध्ये मोकार मोठ्या शाळा आहे बघा मित्रांनो. मोकार मोठी बिल्डिंग होती ग्राउंड तर त्याच्यापेक्षा मोठं होतं. पोहोचलो बा जिथं वैभवचं खरं काम होतं तिथं. आपल्या भाऊचं लग्न ठरलंय ना भाऊ त्याच्याकरता इथून मोदरीवरून येवल्याला आलतो आम्ही फोटोशूट करता. भाऊनी बायकोसाठी फोन घेतलाय तो दाखवून नाही देत मित्रांनो पण नंतर दाखवतो तुम्हाला थांबा. आपल्या वैभवचा फोटोशूट वगैरे झालता फोटो वगैरे काढून मस्त पैकी बायको सोबत मग निघालो होतो आम्ही परत. पवन चक्की पहा मित्रांनो किती मोठी. शाळेला म्हणलं काय हे बघा येवल्याचं बस स्टँड आहे मित्रांनो. गाडीचं पेट्रोल थांबलं होतं मग गाडीला पेट्रोल टाकायला आलतो. मग म्हटलं चला थोडं येवला तरी फिरून येऊ गल्ली बोळातून कसं आहे काय. इथं पहा पुष्पा 2 लागेला होता मित्रांनो थिएटरला. पुष्पा 2 बघण्याऐवजी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा पिक्चर बघा मित्रांनो त्यातून तरी काहीतरी शिकायला भेटल. चाललोय मित्रांनो आता घरी मस्त पैकी आता वैभव शेठ आणि मी चाललोय आता. हे पाय लोकांनी पवन चक्क्या गोळा करून इथं आणून उभ्या केले. वैभव शेठ पा काय म्हणतोय अय ते जाऊ द्या. हे पा किती मोठे 2-3 कोटीचा असेल बा. थांबा तुम्हाला जवळ शाळेला ये जरा आपल्या गावात नेलं ना मित्रांनो. एका बकेट मध्ये गाडी भरून देईल बा. पार पोळ लावून खाली शिक लावून देईल पार गाडीची. एका फाट्यावर येऊन उभं होतं मित्रांनो. मग आपण चाललो होतो एका व्यक्तीला भेटायला. थांबा तुम्हाला सांगतो कोणी. थोड्याच वेळात तुम्हाला दिसेल मित्रांनो. थांबा कोणती व्यक्ती मित्रांनो. आता मी तुम्हाला एका व्यक्तीला भेटवणार आहे आणि मी चाललं थांबा कोण आहे तुम्हाला ते पण सांगतो. थांबा 2 मिनिटं पोचलच आता. क्रेशर पाशी पोहोचलोय मित्रांनो. तुम्हाला माहिती आता क्रेशर मध्ये कोण राहते थांबा दाखवतो. थांबा इथं चुकीच्याच ठिकाणी आलतो मित्रांनो. आता मी वैभव आता दुसऱ्या ठिकाणी जायला लागेल. थांबा 2 मिनिटं थांबा. वैभवनी 2-4 वेळेस चुकवलं त्याला म्हणलं बस माग तू आता मी घेतो गाडी. तुम्ही म्हणशाल आता हायवे सोडून इकडे कुठं निघाली. थांबा तिकडे जायचं आम्हाला. पोहोचलो बा एकदाच. थांबा आता 2च मिनिटात दाखवतो कोणती व्यक्ती मित्रांनो. एवढं लांब आम्ही त्याच्यासाठी आलो इकडं. तर हे बघा मित्रांनो यांना भेटायला आलतो आम्ही एवढ्या लांब. तिथून सिन्नर वसून ते इकडे डायरेक्ट अनकाई वगैरे माहित असेल तुम्हाला तिकडे राहते ते मित्रांनो. त्यांना भेटायला आलतो आम्ही एवढ्या लांब. आणि जर तुम्ही यांना अजून पण ओळखलं नसेल मित्रांनो तर एकदा इंस्टाग्रामला त्यांची आयडी सर्च करून बघा. सचिन सोनवणे म्हणून 60,000 फॉलोअर्स त्यांचे. ते सुद्धा एक कंटेंट क्रिएटर आहे मित्रांनो. त्यांचे ब्लॉग्स राहतात पण ते एकदम युनिक प्रकारचे ब्लॉग आहे. तुम्ही एकदा बघून घ्या त्यांचे ब्लॉग सुद्धा. आपल्या सचिन भाऊनी जसं बटन दाबलंय मित्रांनो तुम्ही तसं एकदा दाबून बघा मित्रांनो. सपोर्ट करा तुमच्या भावाला. ते त्यांचं क्रेशर वगैरे दाखवत होते. म्हणलं आमच्या गावाचं अख्ख्या क्रेशर मध्ये ते वैभव सण त्यांचं चाललं होतं थोडं बोलणं क्रेशरवरून. म्हणलं आपलं गावाचं अख्खं क्रेशर आणि खाणी मध्ये पडेले काय बघता आता क्रेशर. त्यांच्या थोड्या गप्पा बिप्पा मारल्या. मग मित्रांनो चला तोपर्यंत तुम्ही टपकन आपल्या व्हिडिओला लाईक करा. काही म्हणा मित्रांनो पण माणूस एकदम भारी सांगितलं आम्हाला रस्ता कुठून आहे काय. 2-4 वेळेस चुकलो आम्ही त्यांनीच सांगितलं मग आलो पोहोचलो मित्रांनो आताशी इथं. त्यांचे 2-4 डायलॉग तेवढे ऐका काय म्हणते ते मित्रांनो. चालतं असं की आपल्याला भेटण्यासाठी आलते सिन्नर वरून आपले फॅन. कारण की आपलं काम आहे मध्ये खूपच मान. आणि त्यांचे इंस्टाग्रामवर आयडी आहे निखिल सदगीर मिस्टर निक. त्यांना फॉलो करा लाईक करा शेअर करा. त्यांची आयडी पण आहे. चला धन्यवाद मित्रांनो. चालतं असं की आपल्याला भेटण्यासाठी आले होते सिन्नर वरून आपले कट्टर फॅन. ते बोलले एखादा डायलॉग तरी मारा तुम्ही. मग एक डायलॉग मारून टाकू आपण मित्रांनो. हाच आहे तो गोटा. याच्या खाली आपण ठेवल्या होत्या बघा कडक नोटा. हा जर चोरी गेला तर होईल आपला खूपच तोटा. चला धन्यवाद मित्रांनो. यांची आयडी आहे इंस्टाग्रामवर मिस्टर निखिल सदगीर मिस्टर निक. यांना तुम्ही फॉलो करा लाईक करा कमेंट करा. चला धन्यवाद. कमेंट पण करून टाका.
ते म्हणे चला तुम्हाला दाखवून देतो आता पुढून रस्ता कसा आहे जायला काय. मग ते चालले होते आमच्या सोबत मित्रांनो. ते पंपापर्यंत आलते, त्यांनी आपल्याला रस्ता दाखवून दिला. मग आपण चाललोय मित्रांनो, आता ते गेले पंपावर. मित्रांनो आपण चाललो आता आपल्या गावाला. आपलं गाव दाखवतो थांबा तुम्हाला पूर्ण सगळं नाही का एकदम प्रॉपर. हे बघा मित्रांनो, असा रस्ता आहे निखिल सदगीरच्या गावाकडे जायला. गाव अजून थोडं लांब आहे मित्रांनो आपलं. मग इथं थांबलो होतो, म्हटलं दुकानातून काहीतरी घेऊन तरी जाऊ घरी. दुकानातून थोडं काहीतरी खायला वगैरे घेतलं. तेव्हा त्या डोंगराच्या वर राहतो मित्रांनो निखिल सदगीर. आपला जसा मोदरीचा घाट आहे ना मित्रांनो, तसा इकडं पण एक घाट आहे. निखिल सदगीर कायम घाटाच्या वर नाही तर खालीच राहतोय भाऊ. कसं आहे मित्रांनो इकडचं वातावरण भारी का नाही. तुम्ही म्हणशाल फक्त डोंगर डांगरात दाखवतो काय वातावरण आहे इथं, तुला काय दिसतंय. भारी मित्रांनो गाव आहे आपलं शेवटी. हे बघा इथे मसोबाचं मंदिर आहे मित्रांनो. इथं फुल फोटोशूट वगैरे चालू आहे वाटतं. पण मग इथून पुढे गेलं का रेंजच जाते मित्रांनो. मोबाईलची रेंज नाही राहत आपल्या गावाला. इथून पुढे मोबाईलला रेंजच नाही राहत मित्रांनो. डायरेक्ट तसंच राहायचं. आता आलाय मित्रांनो आपला बंगला जवळच आहे. आता थोडा ये गाय बी थोड्या मध्ये येते, त्याच्यामुळे हळू वगैरे करायला लागते गाडी थोडी. आपल्या गावाला पाण्याची लई टंचाई आहे मित्रांनो. पाणीच लवकर संपून जातंय. आता आहे थोडंफार बंधाऱ्याला, पण मग ते जास्त दिवस नाही राहणार. तर हे बघा मित्रांनो डोंगर डांगराच्या काढायला राहतो आपण. आपला बंगला येईलच आता. हे बघा दिसतो बाला अमून. दिसतोय का नाही तुम्हाला काय माहिती, थांबा जवळ जाऊन दाखवतो. दिसला का मित्रांनो. आता बघा हा बंगला आहे आपला. थांबा मम्मीला आवाज देतो. हे पिल्लू बा मित्रांनो कसं आहे. मम्मी ही बघा मित्रांनो निखिल सदगीरची मम्मी आहे. ती आजी आहे आणि मागं जी उभी ती बहीण आहे आपली. हा आपला टॉमी पा मित्रांनो मस्त बांधून ठेवलंय मम्मीने त्याला. वैभवला म्हणलं मागं वही नाही तर चावायचा तो. बघा मित्रांनो आपल्या शाळा पप्पांचा बिझनेस आहे. पप्पा काही घरी नव्हते आज, बाहेर जायला होते कुठंतरी. लय वेळ झाला मग मम्मी पशी काही जास्त वेळ थांबलो नाही, निघालो मग लगेच. मम्मी म्हणे लय वेळ झाला आता थांब इथंच. म्हणलं नको आता लय वेळ झाला, आता आम्ही जातो संध्याकाळी पोहोचायला पाहिजे लवकरच. हे बा मित्रांनो हे गाठाने आखे जोडीदार बसेल राहते आपले. हे पा अरे हात पा वर चाललाय पार दाडव. इकडे खाली बसेल सगळे. हे बघा मित्रांनो हे मनमाड बरं का आपलं. हे मनमाडमध्ये अण्णांचं ऑफिस आहे बा मित्रांनो. मनमाडचं वातावरण एक नंबर आहे बघा मित्रांनो. पक्षी बिक्षी इकडे एकदम भारी वाटते. आपल्या सिन्नर सारखं आहे भाऊ थोडंफार एकदम भारी वाटतं फिरायला काहीतरी आहे भाऊ इथं. ही बघा हायवे गाडी लावून दिली. इथून जवळपास 2.5-3 तासाचा रस्ता आहे मित्रांनो. वैभवला म्हणलं आता तू मागं बस, मी गाडी चालवतो आता. थंडी तर आता मित्रांनो घरी थंडी वाजू राहिली. जॉब वाजलीच लावून घेतली. गाडी चालून पार कंटाळलं होतं. मग दिली वैभव का गाडी. म्हणलं चालवतो थोड्या वेळ आता. चहा प्यायला थांबलो, तिथं चहा नाही. चहायला म्हणलं काला दुकान उघडून ठेवलंय भाऊ, इथं चहा नाही. इथं भारी दुकान पाहून थांबलो होतो भाऊ आम्ही. इथं चहा प्यायला थांबलो मित्रांनो मस्त. आता वैभव म्हणतो मला नाही चहा प्यायचा. म्हणलं जगतो काला. चहा पिऊन निघालो मग मित्रांनो परत. वैभव म्हणतो तू बस आता चालवायला. म्हणलं आणि इकडे मग थंडी एवढी वाजत होती, परत चहा प्यायला थांबलो भाऊ. काही थंडीत जाईना आमची, एवढं पॅक होऊन आलोय तरी. मित्राच्या गावात आलतो परत थांबायचं होतं. म्हणलं पण आता लय संध्याकाळ झाली, त्याला पुढं डिस्टर्ब करते परत फोन करून. म्हणलं चला जाऊ निघून आता. 12 गाव पिंपरी मध्ये पोहोचलो बा मित्रांनो. आता हळूहळू जातो. आता काही जवळच आलंय. महाराजांची मूर्ती परत दर्शन करून घ्या मित्रांनो. पोहोचलो बरं का मित्रांनो परत आपल्या सिन्नर मध्ये. बिल्डिंग पण तुम्हाला कळालंच असेल कुठे. अंधारात काही दिसणार नाही. तहसील पशी आलो मित्रांनो. आता सकाळी 9ला निघालो होतो, आता संध्याकाळी 8 वाजले. आलोय मित्रांनो सिन्नर मध्ये. आता हे बघा आपली गाडी बिडी. इकडे वैभव शेठ आहे. चाललोय आता बस स्टँड कडे जायचं. वैभव शेठला सोडवायचंय तिकडं. चाललोय आता. वैभव शेठला दिलं सिन्नर मध्ये सोडून. त्याला अजून गाडी भरायची होती आता 8 वाजता इथून जाऊन. म्हटलं जाय तुम्ही, जातो आता घरी. वैभव शेठला सिन्नर मध्ये सोडून मग गाडी घेऊन निघालो होतो मित्रांनो एकटाच आपल्या घरी. आलो बघा गावात मित्रांनो. आता जवळपास 8:45 वाजत आले. आलो बघ मित्रांनो घरी. गाडी वगैरे लावली. फुल थंडी वाजत होती, पार नाक ओढीत होतो मी. तर आजच्यासाठी एवढंच मित्रांनो. धन्यवाद शेवटपर्यंत व्हिडिओ बघितली म्हणून. तर भेटू पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये लवकरच. तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चला.